सो मॅम तुम्हाला लेडी सिंगम हे टायटल सुद्धा तुम्हाला मिळालंय. सो ह्याच्या मागचं रिझन काय आहे? तर लहानपणी 8वीत असतानाच आईचं निधन झालं आणि त्यानंतर घराची जबाबदारी माझ्यावर आली. वडिलांनी दुसरं लग्न नाही केलं. जे काही कुणी वाईट नजरेने किंवा काय पाय असं तिथंच त्याचा समाचार असायचा. एक जणाला मारतायत आणि सगळेजण तुम्ही शूटिंग करता. मेजरली तुम्हाला काय एज ग्रुपचे लोकं क्रिमिनल्स म्हणून सापडतायत? आणि सगळ्यात महत्त्वाचं आई-वडिलांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, की आपला मुलगा काय करतो. मॅडम हिला आई कोण म्हणाल? म्हणे हिने मला एक जणाला म्हणजे फार पूर्वीची गोष्ट आहे. एक जणाला तिने विकलं होतं. चिल्ड्रन रिलेटेड काही हेल्पलाईन नंबर्स किंवा लॉज आपले? मुलं सांगत असतात त्यांच्या बाबतीत काय घडले. कधी-कधी घरामध्ये पण अब्यूज होत असतात. पोलीस काही वाईट नाहीत. तुमच्या मदतीसाठीच आहेत. हे सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे आणि पब्लिक फ्रेंडली सगळं पोलीस झालेला आहे. मोबाईल आणि हे इंटरनेट हे अतिशय चांगलं आहे. पण याचा वापर सगळा उलटा व्हायला लागलाय आणि त्याचा परिणाम आपल्याला हे समाज सगळा बिघडायला लागला. ॲक्च्युअली डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाही. ही तेवढ्याच ताकदीने सगळ्या गोष्टी चालू शकते. तिने जर ठरवलं. आज मी ऑफिसर जरी असले तरी मी सुट्टीच्या दिवशी स्पेशली माझ्या हाताने बनवून सगळ्यांना स्वयंपाक खाऊ घालते. टच आणि बॅड टचचा कॉन्सेप्ट हे मुलांना कसं समजवाल? आजच्या आपल्या टॉक टाइम पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत पुणे शहरातील कर्तव्यनिष्ठ आणि धाडसी व्यक्तिमत्व असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील मॅडम यांना. 2006 साली PSI म्हणून नियुक्त होऊन त्यांनी आपल्या सेवेला सुरुवात केली. 2012 मध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून, 2019 मध्ये CID मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. आर्थिक गुन्ह्यांच्या तपासात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असून सर्वोत्कृष्ट मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व स्पेशल सेल इन्चार्ज तसेच मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत सध्या त्या लोहगाव पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मग त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल आणि अनुभवाबद्दल जाणून घेऊया. थँक्यू सो मच तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी स्केड्यूलमधनं वेळ काढून आज ह्या पॉडकास्टसाठी आलात. मॅम आम्हाला सांगा की तुम्ही पोलीस अधिकारी असं व्हायचं का डिसाईड केलं? मी पोलीस खात्यात येण्याचं पहिलं जे आहे तर परिस्थिती माझी जी लहानपणाची झालेली आहे. तर लहानपणी 8वीत असतानाच आईचं निधन झालं आणि त्यानंतर घराची जबाबदारी माझ्यावर आली. वडिलांनी दुसरं लग्न नाही केलं. 8वी पासून मी घरातलं काम करून शाळा करत होते. भाऊ फर्स्ट इयर मेडिकलला होता. त्यावेळेला का जाणे स्वतःचाच एक समजूतदारपणा आला होता, की नाही मला हे निभवायचे सगळ्या गोष्टी आणि आईची खूप आठवण यायची. त्यावेळेला भाऊ आणि आम्ही एकमेकाला साथ द्यायचो, की नाही आपल्याला मोठं होऊन काहीतरी व्हायचंय. पण मी ते घडत असताना आणि मी एकटी सगळ्या गोष्टी फेस करत असताना त्यातून घडत गेले. आता माझी जी शाळा होती 8वी ते 9वी 7वी पर्यंत गावामध्ये होती. 8वी ते 10वी मला देहरे गाव म्हणून होतं. तिथून 4 किलोमीटर होतं. तर त्या गावात मला जावं लागायचं दुसऱ्या गावाला शाळेसाठी. तर त्यावेळेला एकटीला निघायचं. मग ते गाडीचे काही सुविधा नव्हत्या. मग जी गाडी मिळेल ती. ट्रक मिळाली ट्रकला हात करायचं. नाही मिळाली तर पायी निघायचं. पण शाळा करायची. मग ते करत असताना जे काही कुणी वाईट नजरेने किंवा काय पाय असं तिथंच त्याचा समाचार असायचा. त्याच्यामुळं गावात पण एक हे झालेलं होतं, की ही डेंजर आहे. की कोणालाही ती बरोबर जिथल्या तिथे करू शकते. त्यानंतर भाऊ आणि वडिलांना पण एवढा विश्वास होता, की ते कधी माझ्यावर म्हणजे त्यांना असं वाटायचं नाही, की हिची काही काळजी नाही म्हणायचे. मी 12वीत असताना मग आमच्या शेजारीच माझीच एक मैत्रीण राहत होती. तिचे आई-वडील आणि ते कुटुंब राहत होतं आणि ते वायरमन होते. तर खूप दारू प्यायचे ते आणि ती माझ्याकडे घरात ओरडत आली, "मनू, मनू तू ये." माझ्या वडिलांनी माझ्या आईला बांधले म्हणे खांबाला आणि ते म्हणले, "हिला शॉकच देऊन मारतो." बापरे! तर असं म्हटल्यावर मी पळत गेले. पहिलं काही नाही त्यांच्या बाहेरच ती फ्यूजची हे होतं लावलेलं दाराच्या बाहेरच. ते पहिलं काढून घेतलं आणि तिच्या वडिलांना उचललं. काय 12वीत असताना ताकद ती काय, तिच्या वडिलांना उचललं आणि बाहेर ओट्यावर फेकलं. ओह! आणि
ते सोडलं आईला. ते गल्लीतले सगळे लोकं जमा झाले. मग त्याला असं करणं आणि ते मैत्रिणीला पण एकदम भारी वाटलं, की हो माझी मैत्रीण म्हणजे माझं जे पहिल्यापासूनचं होतं ना, की प्रत्येकाला 2 हात करायचे. असं आलं, की आपण हात करायचे, 2 हात करायचे. त्याच्यामुळे तिनेही माझी मदत मागितली आणि मीही केली. मग मलाही ते चांगलं वाटलं, की आपण असं काहीतरी करू शकतो. मग ते वडिलांना, भावाला ज्यावेळेस संध्याकाळी कळलं, म्हणे, "तू काय करते तू?" त्यांनी जर खरोखर वायर काढले असते म्हणून म्हटले, "मी आधीच वायर काढून ते बाहेरचा फ्यूजच काढून घेतला होता." हे अशा एक-एक घटना घडत गेल्या आणि मी तशी घडत गेले. मग ज्यावेळेला मी ग्रॅज्युएशन झालं आणि ग्रॅज्युएशनला असताना पॉलिटिकल सायन्स घेतलं. मग त्याच्यानंतर पुढं काय? मग त्यावेळेस एम-पी-एस-सी सुद्धा काही माहिती नव्हतं. ग्रॅज्युएशन होईपर्यंत एम-पी-एस-सी माहिती नव्हती काय असते. पण भाऊ नगरला शहरात जाणं-येणारा होता. तर त्याचं ते त्याला हे स्वप्न होतं, की तू काहीतरी तू आमच्यासाठी एवढं करते ना, तर तू काहीतरी तुझ्या पायावर झाली पाहिजे. म्हणून मग त्याने एम-पी-एस-सीचे क्लासेस तो म्हणला, "तुला एम-पी-एस-सी तू पी-एस-आय झाली पाहिजे." मला पी-एस-आय काय असतं हे सुद्धा माहिती नव्हतं त्यावेळेला. मग आधी आमचं ठरलं, की नाही आधी हे प्लॅन म्हणजे काय ते आपण स्वतः बेसिक काहीतरी व्हायचं. कारण हे स्पर्धा परीक्षा भाऊ परत म्हटला, की तिथं काही आपलं माहिती नाही. आपण नव्यानेच परत या खात्यामध्ये जातोय तर. म्हणून मग एम-एम-आर केलं. मास्टर इन मास रिलेशनमध्ये डिग्री केली. हं. आणि मग त्याच्यानंतर मी भावानी पहिल्यांदा असं गावातून मुलगी पुण्यासारख्या ठिकाणी क्लासेसला ठेवायची. तर खूप विरोध पण झाला होता. वडिलांनी त्यावेळेला म्हटले होते, त्यांना काळजीपोटी ते म्हटले होते, "नको, नको आपण हिचं लग्न करून देऊ. नको पाठवायला. कुठं पोरगीला एवढ्या लांब पुण्याला ठेवायचं आणि काय करायचं?" तर भाऊ त्यावेळेला फार खंबीर राहिला आणि त्यांनी सांगितलं, की "नाही, ही होईल. मला पूर्ण खात्री आहे, की हिला आपण अधिकारी करायचं आणि तरच तिचं लग्न करायचं, तसं करायचं नाही." मग त्यानंतर तो निर्णय झाला. मग एम-पी-एस-सी करण्यासाठी मी पुण्यात आले आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये मी पी-एस-आय म्हणून सिलेक्शन झालं आणि नाशिक अकॅडमीला गेले. वॉव! म्हणजे खरं तर सिंघम पिक्चर आता आलाय, पण तुम्ही लेडी सिंघम म्हणून तेव्हाच हे झाले. सो मॅम तुम्हाला लेडी सिंघम हे टायटल सुद्धा तुम्हाला मिळालंय. सो ह्याच्या मागचं रिझन काय आहे? आता पहिल्यापासून मी सांगितलं ना, बालपणच असं घडत गेलंय, की आणि कॉलेजला असताना सुद्धा मी ज्या गावातून जात होते, आता ज्यावेळेला मी 11वी-12वीला राहुरी या ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी मी 11वी-12वीचं शिक्षण होतं, तिथं गेले. मी 11वी-12वीला गेले. 11वीला ॲडमिशन घेतलं. पण भावानी असं केलं, की मुलींच्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत होते. भावाने मुलं-मुली एकत्र शिकतात, त्या ठिकाणी माझं ॲडमिशन घेतलं. हं. आणि ती मी गावातून फक्त एकटी होती आणि बाकीच्या मुली सगळ्या मुलींच्याच जिथं शिकलं जातं तिथंच घातल्या होत्या. तर तो जरा अनुभव वेगळा. तो म्हणला, "नाही, इथं शिक्षण चांगलं आहे. मुलं-मुली काय" त्याला तेवढा भरोसा होता किंवा माझ्याबद्दलचा विश्वास होता. पण गावातल्या माझ्याबरोबर ज्या मुली होत्या, त्या सगळ्या मुलींच्याच कॉलेजमध्ये गेल्या. आता त्या 11वीला गेले त्यावेळेला मी गावातून जाणारी आणि त्या तालुक्यातल्या मुली म्हणून मला एकटं पाडलं होतं आणि मी शेवटच्या बेंचवर बसायची. माझ्याशी कोणी बोलायचं नाही. काय गावातली बुवा ही. हं. आणि मी पण आणि मला पण मग मी 6 महिने झाले. मी जरा थोडी रडवील झाली होती. "भाऊ उगाच घातलं तू मला इथे याच्यामध्ये. इथे माझ्याशी कोणी काही बोलत नाही आणि आपल्या गावातल्या मुली त्या मुलींच्या कॉलेजमध्ये जातात. तिथंच गेल्या असत्या." तो म्हणला, "नाही, आपल्याला अभ्यास महत्त्वाचा आहे." मग ज्यावेळेला 6माहीचे पेपरचे रिझल्ट लागले आणि मला चांगले मार्क्स पडले, त्यावेळेला आम्हाला पॉलिटिकल सायन्सला पाटील साहेब सर म्हणून होते. तर त्यांनी माझे पेपर दाखवले वर्गामध्ये आणि मग म्हटले, "तुम्हाला माहिती आहे का हिचे मार्क बघा" म्हणे. "तुम्हाला हिचं बॅकग्राऊंड माहिती आहे का? ही घरातलं सगळं काम करून येते आणि आज तिने तुमच्या यापेक्षा एवढे मार्क पडले." तेव्हा मग वर्गातले मुली माझ्या भोवती गोळा झाल्या. "मग तू कसं काय गं मॅनेज करते? कसं काय करते?" मग तेव्हा मैत्री झाली आमची 6 महिन्यानंतर आणि मग ती एवढी मैत्री की मग त्यांना ते कळालं की माझा स्वभाव, मी काय करते, कसं येते सगळं गावातून सगळं कामधाम घरातलं करून, अभ्यासात पण हे करते. आणि मग एवढी मैत्री झाली. मग ज्यावेळेला वर्गातलं क्लास सी-आर म्हणून आम्हाला निवड होती, त्यावेळेला माझीच निवड झाली. आणि मग ज्यावेळेला कॉलेजचे एल-आर म्हणून निवडणूक होती. तर त्यावेळेला आमच्या वर्गातून मला प्रोत्साहन दिले गेले, की "तू उभा राहा." आता मी गावातून एकटीच जाणारी होती. मग मी म्हटलं, "ठीक आहे, उभं राहते." पण आमच्याच वर्गातला एक मुलगा असा गुंड टाईपचा होता जरा आणि त्याला त्या त्या निवडणुकीला उभं राहायचं होतं आणि मी त्याला अपोज राहिले. आता मी गावातून जाऊन येऊन एकटी करणारी. मग त्याने काय केलं, की एस-टी स्टँडवरती मुलं आणले.
मला दम देण्यासाठी, की तू माघार घे म्हणून. हो. तर इन्सिडन्स असा झाला, की ते समोरच होते. आम्हा असाच छोटासा बोळ होता जाण्या-येण्याचा. तर त्याच्या आधी एक अशी घटना घडली होती. त्याच्या ग्रुपमध्ये जे मुलं येत होते ना, तर त्यातल्या 2 जणांना मी मारलं होतं आधी. अच्छा. हां, का तर धक्का लागला म्हणून त्याला वाजवलं होतं. आणि मग मी समोर आले तर ते त्यांच्यामध्ये होते. त्यांना वाटलं ही? ते म्हणले नको. ते बाजूला झाली. मग मला कळलं, की तुला दम द्यायचा होता, की तू ही पाठीमागं घे. मग मी ज्यावेळेस वर्गात पण आले त्यावेळेस पण म्हणले, "तू विचार कर बरं का. तू इथं उभा राहती, एकटीच येती जाती, तू लक्षात ठेव." मी म्हटलं, "मी लक्षात ठेवेन." अशा पद्धतीने झालं आणि काही नाही चांगले मला मतं पडले. मी निवडून आले. एल-आर होते. म्हणजे गावातून एकटी गेलेली, 6 हं. महिने माझ्याशी कोण बोलत नव्हतं. ज्यावेळेला सगळ्यांशी मैत्री झाली आणि सगळ्या गोष्टी कळाल्या, त्याच वेळेला मी त्या कॉलेजमध्ये एल-आर झालेली होती. वॉव! तुमची जर्नी खूपच इन्स्पायरिंग आहे. मॅम ज्यावेळेला तुम्ही फर्स्ट टाईम युनिफॉर्म घातला, त्यावेळेला तुमचे इमोशन्स काय होते? ते इमोशन फार वेगळे होते, की आपण जे स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात आलं. आपण जे कष्ट घेतले किंवा म्हणजे अक्षरशः मी सांगते ना, की घरात कोण नव्हतं, आई नव्हती, ना काही नव्हतं. फक्त भावाचा आणि वडिलांचा एक प्रेमाने आणि मला जो एक सपोर्ट होता. तर मी सांगते ना 10वी चे पेपर होते. मला अजून पण आठवतं, की एका बाजूला पॉइंट लिहिलंय. माझ्या अभ्यासाची पद्धत अशी होती. पॉइंट लिहिलेले. मग पेपरला जायचं त्याच्या आधी एका बाजूला ठेवायचं. चपात्या लाटता-लाटता ते पॉइंट बघायचे, टाकायचे आणि असं करून मग मी पेपरला जायचे. म्हणजे आपण हे एवढ्या हं. कष्टातून आज मला हे मिळालं आणि जी वर्दीची एक शान वेगळी आहे. हं. इतर जॉब वेगळा. पोलीस खात्याचा म्हणजे काहींना वाटतं हे टप आहे. पण याची शान वेगळी आहे. हं. करेक्ट. वर्दीची मजा वेगळी आहे. मॅम आपण ज्या समाजात आज वावरतोय, त्यात पोलिसांसाठी जो रिस्पेक्ट आहे किंवा जो दृष्टिकोन आहे लोकांचा बघण्याचा, तो खूप चांगला नाहीये फ्रँकली. सो तो रिस्पेक्ट राहावा. कॉमन व्ह्यूअर्सला किंवा कॉमन मॅनला हे पोलीस काय करतात हे कळावं. ह्याचा एक्सपिरियन्स तुम्ही काय शेअर कराल? त्याच्यामध्ये सांगते, की ज्यावेळेला पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही प्रत्यक्ष येऊन बघाल, त्यावेळेला कशा पद्धतीने मॅटर समोर येत असतात. लोकांना एकच बाजू दिसते, पण पोलीस त्याचं घर, त्याचं दार सोडून ते आमचं कर्तव्य आहे. पण त्याच्याही बाहेर जाऊन आम्हाला तास नाहीत. किती कामाचे एवढे काम तास केले आणि तुझं संपलंय काम असं नाही. मग माणूस म्हणून सगळ्यांनी आमच्याकडे बघावं, पोलिसांकडे बघावं. ते तुमच्यातलेच आलेले आहेत. ते काय वेगळे आलेले नाही, वेगळे लोकं नाहीत. ते तुमच्याकडूनच प्रत्येकाच्या घरातूनच एक माणूस आलेला आहे आणि त्याने वर्दी घातलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्था ज्यावेळेला तो कायदा आणि सुव्यवस्था राबवत असतो, त्यावेळेला डोळ्यावर फक्त पोलीस दिसत असतो. पण त्याला त्या पद्धतीने रॅश व्हावंच लागतं. मग तुम्ही फक्त तो रॅशपणा बघतो. पण कितीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या असतात, या समाजापुढे येत नाही. आता मी तुम्हाला सांगते, की मी पी-एस-आय असताना नवीनच प्रोबेशनर संपलेलं होतं आणि त्यावेळेला 78 गुन्हे असलेला गुन्हेगार एक गुंड होता. तो पळालेला होता आणि तो वॉन्टेड होता. त्याचे ठिकठिकाणी त्याचे हे लागलं होतं, की हा वॉन्टेड आहे म्हणून. आता समाजाला वाटतं, की पोलीस काय करतात? तर मी त्यावेळेला म्हणजे माझ्या मनात पण एक चीड असायची, की साला हा कसं 3 महिने हा असं त्याने डेक्कन, चतुसृंगी आणि कोथरूड ह्या भागामध्ये त्याने धुमाकूळ घातला होता. तर त्याच्याकडे वेपण होतं आणि माझी ती नाईट होती आणि मला कळलं होतं, की हा त्या नाईटला त्याच्या घरी येणार आहे म्हणून असं कळलं होतं. खबर मिळाली. तर मी, माझे 2 कर्मचारी आणि मी, आम्ही रात्री त्याचे 10:30 वाजता त्याच्या घरी गेलो. त्याच्या बायकोला सांगितलं, "तो गेला हे माहिती." तिच्या बायकोला पण मान्य होतं, की तो तिलाही त्रास द्यायचा, की भयानक मारहाण वगैरे करायचा. तर तिला म्हटलं, "तू आम्हाला मदत तुला करावी लागणार." तर 2 कर्मचारी आणि मी रात्रीचे 10:30 ते पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही तिच्या घरामध्ये बसलो होतो. तो आला, की "तू बोलायचं नाहीस. तू फक्त हात कर." कारण आम्हाला माहीत होतं, की काय होऊ शकतं. त्याकडे पण वेपण होतं. हं. मी पण वेपण काढून ठेवलेलं होतं. ज्यावेळेला तो आला, त्यावेळेला मी 1 महिन्याची प्रेग्नंट होते. हो. म्हणजे की असा विचार नाही केला, की मी प्रेग्नंट आहे आणि आता कसं काय? आणि मला जी चीड होती, मला जे कळत होतं, की चतुसृंगीच्या टेकडीवर तो गनच्या धाकावर मुलगा-मुलगी फिरायला जायचे. त्याच्यावर तो अत्याचार करत होता.
तर मला हे कुठेतरी थांबवायचं होतं आणि मग मी ते जीवावर येऊन मी ती कामगिरी केली. त्याला पकडला. हे लोकांना माहिती नसतं, हं. की आम्ही किती गोष्टी म्हणजे रिस्क घेऊन करत असतो. लोकांना दिसायला फक्त वर दिसत असतं, की पोलीस असे करतात. पण किती भयानक, भयानक गोष्टी आमच्या समोर येतात. तो आम्ही ते पार करत असतो त्या सगळ्या गोष्टी. हं. पण मॅम असं खूप ऐकलं आणि बघितलं जातं पण, की एखादा जेव्हा गुन्हा होतो, ठीक आहे. तर आजूबाजूचे 4 लोकं त्याच्यात इन्व्हॉल्व होत नाही. का? तर मग जर पोलीस केस झाला, काही झालं, तर ते उगाच आपल्याला त्रास देतील. असं एक नेहमी बॅक ऑफ द माइंड लोकांच्या चालत असतं, की पोलीस अननेसेसरी आपल्याला त्रास देतील. तसं नाही राहिलेलं. आता काय सांगितलेलं आहे, की तुम्हाला ॲक्सिडेंट झाला किंवा काही जरी झालं, तुम्ही मदत करा. तुम्हाला पोलीस कुणीही त्रास देणार नाही. आता बऱ्यापैकी ते बदललेलं आहे. तसा काहीही प्रश्न नाही. कुणीही त्याच्यामध्ये शंका ठेवता कामा नये, की आपण सांगितलं म्हणून. अरे, मी तर सांगत असते, आज त्याच्यावर वेळ आहे, उद्या तुमच्यावर वेळ येईल. आणि जे आता म्हणजे असे थोडी दादागिरी करतात, त्यावेळेला चांगल्या 4 माणसं समाज पण जागृत झाला पाहिजे. सगळं पोलिसांवर तुम्हाला जबाबदारी वाटते, पण समाजाने जागृत होणं पाहिजे. एक जणाला मारतायत आणि सगळेजण तुम्ही शूटिंग करताय. अरे शूटिंग करण्यापेक्षा तुम्ही 4 जणांनी मोठा आवाज टाका ना, "का रे?" म्हटलं तरी ते घाबरून जातील. पण कोणाला आवाजच काढायचा नाही, कुणाला काही मदतच करण्याची इच्छा नसते आणि फक्त शूटिंग करून तो व्हायरल करणं, याच्यात सगळ्यांना आपलं पुरुषत्व वाटतं, की आपण फार काहीतरी हं. मोठी कामगिरी केली. तर हेच कुठेतरी थांबलं पाहिजे. राइट. मदत करा सगळ्यात महत्त्वाची. सो मॅम आजकाल जे क्राईम रेट खूप वाढत चाललाय, की येता-जाता रस्त्यात चेन स्नॅचिंग होतंय किंवा ह्युमिलिएट करतायत लोकांना. तर ह्याच्याबद्दल स्वतःची काळजी कशी घ्यावी आणि ॲज अ सिटिझन माझी जबाबदारी काय आहे? चेन स्नॅचिंग वगैरे मी आपल्याला सांगितलेलं आहे, की तुम्ही विनाकारणचं दाखवू नका. स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, पण त्याचं लिमिटेशन आहेत सगळ्या गोष्टींचे. तुम्ही ते लिमिट जर सोडायला लागले, गोष्टी चालायला लागल्या आणि ज्यावेळेला आता चेन स्नॅचिंग वगैरे होतात, त्यावेळेला नंबर पाहणे किंवा ती व्यक्ती आणि स्त्रियांनी पण थोडंसं त्यांचं स्त्रियांचे चेन स्नॅचिंग होतात. जी एखादी बाई साळगाळ चालते किंवा काय, माझं म्हणणं नाही, की बुवा असं तुम्ही चालू नका. पण त्यांना हेरलं जातं आणि त्यांच्या बाबतीत होतं. तर सगळ्यांनी ताकदीने राहा, की असं काही जर झालं तर मोठ्याने आवाज करा, मोठ्याने ओरडा आणि तुझा नंबर आहे, तर तो नंबर घेता आला तर काही-काही ठिकाणी आता सीसीटीव्ही कॅमेरा तिसरा डोळा झालेला आहे. पण काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा नसतात. मग ते चॅलेंज होतं आम्हाला, की शोधण्यासाठी त्या गोष्टी. आमचा तर प्रयत्न आहेच, की असं होणारच नाही याच्यासाठी पेट्रोलिंग असतं, सगळ्या गोष्टी असतात. पण त्या अशा काही जर घटना घडल्या, तर समाजाने पण 4 लोकांनी जरी अडवलं, तरी त्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडेल. मॅम हे जे क्राईम रेट वाढतच चाललाय आपण म्हणतोय. अ, ह्याच्या क्रिमिनल सायकॉलॉजी जे आपण म्हणतो, की ह्याच्या मागचे विचार काय असतात आणि मेजरली तुम्हाला काय एज ग्रुपचे लोकं क्रिमिनल्स म्हणून सापडतायत? आता याच्यामध्ये ज्यावेळेला क्राईम आम्ही बघतो, त्यावेळेला यंग जनरेशन वाढत चाललेलं आहे याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये मुलांना दोष देतो. मी याच्यामध्ये एक स्टेटमेंट करेल, की याला जी आहे व्यवस्था, ती आपली विस्कळीत व्हायला लागलेली आहे. ज्यावेळेला माझ्यासमोर केसेस आल्या, त्या मुलांचं मी आई-वडिलांशी वगैरे बोलले. तर प्रत्येकाला धावायचंय, काहीतरी मिळवायचंय. काय मिळवायचं माहिती नाही, सगळ्यांना फक्त पैसा मिळवायचा आहे. पण हातातली मुलं आहेत, त्यांच्यावर काय संस्कार होत आहेत, तेच पडलेलं नाही त्यांना. आणि त्याच्यामुळं आपण मुलांना दोष देतो, पण आई-वडिलांचंही चुकतं. सगळ्यात मेजर मी तर आई-वडिलांना सांगेल, की तुम्ही व्यवस्थित जर राहिले, तर अनुकरण हे मुलं तुमचंच करतात. दुसरी गोष्ट जे सोशल मीडिया झालेला आहे. सोशल मीडियामध्ये काय होतंय, की फक्त मोठा भपकेबाजपणा दिसतोय. पिक्चर हा मनोरंजनासाठी आणि खरोखर काही-काही गोष्टी वास्तवतेत घडलेल्या आहेत. त्या पण ते घेत नाही. पण ते मनोरंजनाचं जे आहे फक्त गुडी-गुडी आणि फार मोठं दाखवतात आणि मुलांना-मुलींना तर असं वाटतं, की असंच लाईफ आहे. अरे पण हं. वास्तवता वेगळी आहे. तुझे समोरचे जे प्रश्न आहेत, तुझं घर जे आहे, तुझं जे शिक्षण आहे, तो आधी महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा असे काहीतरी कपडे घातले किंवा मला असं काहीतरी मिळालं आणि ते मिळण्याच्यासाठी हे काहीतरी क्राईम करायला लागतात. हं. आता आमच्या समोर येतात गोष्टी, की "का चोरी केली रे?" "काय नाही गाडी फिरवायची होती, मग गाडी चोरली आणि मग ती गाडी फिरवायची." अरे पण त्याच्यावर गुन्हा तुझ्यावर येईल आणि तुझं लाईफ खराब होणार आहे.
काय नाही, मित्र म्हणला, "चल मग इकडे जायचंय." तो का म्हणला, कशासाठी जायचं हे काय सांगितलं नाही. ज्यावेळेला ते सापडतात गुन्ह्यामध्ये, का रे तर काही काहींना माहिती नसते याने का आणले आपल्याला इथे. आत्ताच मागच्या ह्याच्यात एक घटना घडली. 6 एक मुलं आणली. का रे? तो म्हणला, "चला, चला आपण जायचं एक ठिकाणी जायचं." आणि हत्यार हत्यार म्हणजे ते बरोबर घेऊन हं. आपण हे करू. अरे म्हटलं, "पण तुला कळलं नाही का ते काय म्हणतायत ते?" म्हणे, "नाही." ते म्हटले, "चला आपण जाऊ." हं. अरे पण कुणीतरी चल म्हणतंय, तो आपल्याला फितवतो, आपला वापर करून घेतो. हे आधी सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे मुलांनी, की आपला वापर केला जातो. आपला वापर करून आता अंडर एज मुलांचा पण काही वापर केला जातो. हो. जे धटिंग लोकं जे आहेत, जे हे, तर ते लहान मुलांचा वापर करतात. त्याचं मग लॉचा हे केलं जातं, की अंडर एज मुलांवर गुन्हे गुन्हे दाखल. दाखल होत नाही म्हणजे होतात. हं. हा एक गैरसमज आहे. गुन्हे दाखल होतात, त्यांचं करिअर खराब होईल, कारण ते सगळ्या नोंद होतात. हं. हा जो एक गैरसमज झालेला आहे, की लहान मुलांनी केलं तर काही नाही आणि त्याचा वापर केला जातो. तर हे सगळं रेकॉर्ड बनत असतं. त्याच्यामुळं ह्या गोष्टीमध्ये मुलांनी यायलाच नकोय आणि सगळ्यात महत्त्वाचं आई-वडिलांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे, की आपला मुलगा काय करतो. आता एक हृदयद्रावक एक घटना घडलेली. म्हणजे माझ्यासमोर ज्यावेळेला एक मुलगा घरातून निघून गेला. आम्ही त्याला मिळवला, विचारलं, "का रे असं केलं?" तर तो म्हटला, की "नाही, मला नाही घरात राहायचं नव्हतं." "का नाही राहायचं?" "मला माझ्या बहिणीकडे राहायचं." बहिणीला विचारलं, तर तिची आई जी होती तिला म्हटलं, "तो का म्हणतो बहिणीकडेच जायचं?" तर म्हणे, "नाही, नाही मॅडम, तिचं मामाशी लग्न लावून दिलं होतं आणि तिने भाच्याशी लग्न केलं. म्हणजे त्या भाच्याशी लग्न केलं." माझं डोकं हँग झालं, हे असं कसं काय? मला उत्सुकता. मग म्हटलं, "तूच बाहेर जा." पण आधीच तिन्हींना एकत्र घेतलं. म्हणलं, "ही तुमची आई आहे सख्खी?" म्हणे, "हो." पोरांना विचारलं, "ही तुमची आई सख्खी?" "हो." "तू यांची आई?" "हो." मग "ठीक आहे, तू बाहेर जा." मग त्यांना विचारलं, म्हटलं, "का? काय कारण गं?" तर म्हणे, "मॅडम हिला आई कोण म्हणाल?" म्हणे, "हिने मला एक जणाला म्हणजे फार पूर्वीची गोष्ट आहे. एक जणाला तिने विकलं होतं म्हणे मला, बापरे! मोठ्या माणसाला आणि मग त्याने त्याच्या मुलाशी माझं लग्न लावून दिलं. आणि हिला आई कोण म्हणेल, की म्हणे हा वेगळ्या वडिलांचा आहे, मी वेगळ्या आईची आहे. अरे ही आपली संस्कृती नाहीये किंवा भारतीय संस्कृती जी आहे, तर हे कुठेतरी काही लोकं असं आहेत, मी सगळे नाही म्हणत आहे वाईट आहे. पण हे कुठेतरी बिघडायला लागलंय. हे समाज म्हणून सगळ्यांनी जागरूक होणं गरजेचं आहे. ह्या गोष्टींवर लक्ष देणं स्वातंत्र्य आहे. पण स्वातंत्र्याचा अतिरेक व्हायला लागलाय आणि या अतिरेकातून या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या हे जे सध्या खूपच मुलांचं किडनॅपिंग आहेत. आपण ऐकतोय किंवा चाइल्ड ट्रॅफिकिंग आपण ऐकतोय. ह्यात जे नंबर्स बाहेर येतात, हे किती खरे आहेत? आता याच्यामध्ये सांगू का ॲक्चुअली आहे, रिअर होतात. किडनॅपिंग ही गोष्ट आहे. पण पूर्वी मिसिंग घेतली जायची मुला-मुलींची. आता काय झालंय, की 8वी-9वी ची मुलं बेपत्ता होतात. बेपत्ता होतात, पण आता ते असं झालेलं आहे, की त्याच्यामध्ये किडनॅपिंग म्हणूनच स्ट्रिक्ट तो गुन्हा करावा. मग ते काय झालं, की किडनॅपिंगचा खूप मोठी संख्या दिसायला लागली. किडनॅपिंग, किडनॅपिंग, मुलं किडनॅपिंग होतायत. तर लोकांचा एक तो गैरसमज झालेला आहे, की मुलं किडनॅपिंग होतात. आता 8वी-9वी च्या वयातच मुलं-मुली लव्ह अफेअर आणि ह्या गोष्टी करतात आणि मग आता ह्या परीक्षा झाल्या, की हे मोठं आम्हाला हे असतंय मार्च, एप्रिल, मे हं. ह्या महिन्यामध्ये मुलं पळून जाण्याचं प्रमाण काय? तर गेला तर पोरगा पोरगीबरोबर, ह्या पोरीबरोबर गेला. हे प्रमाण होतं. पण आम्ही तो एक किडनॅपिंगचा गुन्हा म्हणून ट्रीट केला जातो आणि त्यांना ते शोधून काढलं जातं. आणि ही पण गोष्ट फॅक्ट आहे, की आहे किडनॅपिंग. म्हणजे मी त्याला म्हणत नाही, की किडनॅपिंग होत नाही. आहे तो थोडंफार प्रमाण आहे, पण असं नाही. पण ते समाजामध्ये तो काय मेसेज जायला लागला, की किडनॅपिंग एवढ्या मुली झाल्या, हं. एवढे मुलं झाले, तर असं प्रत्यक्षात काही गोष्ट नाही. चिल्ड्रन रिलेटेड काही हेल्पलाईन नंबर्स किंवा लॉज आपले आहेत? हेल्पलाईन नंबर जर म्हणाल तर 112 आहे, जो कुणीही कुठूनही तो पोलीस कंट्रोल रूमला जातो. लहान मुलांसाठी 1096 आहे. त्याच्यावर लहान मुलांच्या बाबतीत काही घडलं किंवा मुलगा डायरेक्ट त्याच्यावर कॉल करू शकतो. आणि किती मिनिटात ह्यावर ॲक्शन्स घेतले जातात? हेल्पलाईन नंबरवर कॉल केल्यानंतर? याच्यामध्ये 10 मिनिटं काय आता 8 मिनिटावर रिस्पॉन्ड टाईम आलेला आहे आमचा. मार्शल फिरत असतात. दामिनी मार्शल आहे. मार्शल हे प्रत्येक एरियात वाटून दिलेले आहेत. ज्यावेळेला एखादा कॉल करतो, त्यांच्या एम-डी-टीवर पडतो आणि तो माणूस त्याच्यासमोर नकाशा येतो आणि तो त्या स्पॉटला तो 10 मिनिटाच्या आत पोहोचतो. ओके.
आणि दामिनी मार्शल जे आहेत, आता हे लहान मुलांच्या शाळांमध्ये वगैरे ते स्पेशली एक लेडी नेमलेली आहे त्याच्यासाठी, की ती शाळांमध्ये जाते. कधी-कधी शाळांमध्ये अ, मुलं सांगत असतात त्यांच्या बाबतीत काय घडले. कधी-कधी घरामध्ये पण अब्यूज होत असतात राइट. किंवा शेजारी-पाजारी किंवा त्यांना जाण्या-येण्याच्या रस्त्यामध्ये पण ते सांगू शकत नाही. आई-वडिलांना कधी-कधी सांगत नाही. मग ज्यावेळेला तिथं बोललं जातं, की तुम्हाला असं काही असेल त्रास तर आम्हाला सांगा. त्यावेळेला काही-काही ते सांगतात आणि मग त्या ओपन होतात गोष्टी आणि मग मुलं मोकळेपणाने सांगतात त्यांच्या बाबतीत काय घडतंय, काय नाही आणि एक पेट्रोलिंग पण राहते, की तिथे कोणी असं करणार नाही म्हणून. हं. जसं तुम्ही म्हटलं चाइल्ड अब्यूज तर ते फक्त फिमेल नाही पण लहान मुलं मेलच्या हो. बाबतीत पण घडतंय. तर ॲज अ पोलिस तुम्ही हा कॉन्सेप्ट गुड टच आणि बॅड टचचा कॉन्सेप्ट हे मुलांना कसं समजवाल? नाही गुड टच आणि बॅड टचसाठी प्रत्येक शाळामध्ये आज पुण्यामध्ये एकही शाळा नसेल, की त्यांना हे प्रशिक्षण दिलेलं नाही किंवा आमचे जे दामिनी मार्शल असतात. आता आम्ही सीनियर ऑफिसर म्हणून पण आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन कॉलेजेसच्या मुलांना वेगळा आहे त्यांचे हं. प्रश्न, पण लहान मुलांच्या याच्यामध्ये जाऊन आम्ही स्वतः त्यांचं काउन्सिलिंग करत असतो, त्यांना मार्गदर्शन करत असतो. गुड टच काय, बॅड टच काय, तुम्हाला शाळेत जाता येताना कोणी असं काही भेटतंय का? हं. की तुम्हाला असं काही त्रास देतंय का? कशाला वाईट म्हणायचं, कशाला चांगलं म्हणायचं, हे त्यांना सांगितलेलं आहे. अ, मॅम आता कॉमन लोकांसाठी पोलिसांचे बरेच काही-काही गोष्टी चालू चालू असतात. तर त्यातल्या काही सुविधा तुम्ही आम्हाला सांगू शकाल? आता याच्यामध्ये सांगते की कंटिन्यू आमचे 24 तास कॉप्स 24 म्हणून आहे, मार्शल फिरतात. कुठलाही कॉल कुणालाही कॉमन मॅनला काही अडचण आली, तर तो लगेच 112ला फोन केला, की त्या मार्शलला कळतं. आणि ते 7 ते 8 मिनिटामध्ये म्हणजे 10 मिनिटाच्या आत पोहोचतातच त्या स्पॉटला. ही ती एक मदत ठेवलेली आहे. शाळांसाठी, कॉलेजसाठी दामिनी मार्शल ठेवलेला आहे. परत कंटिन्यू पेट्रोलिंग असतं. सी-आर मोबाईल आहे. आमची एक मोबाईल फिरत असते, की कुणाला काही अडचण असेल तर ती फिरत असते. तसं पोलिसांचं आमचं सकाळी आणि संध्याकाळी, संध्याकाळच्या वेळेला पायी पेट्रोलिंग असतं, की त्या एरियामध्ये पायी फिरून तिथं स्थानिक काय कोणाचे काही अडचणी आहेत का? कधी-कधी पोलीस स्टेशनपर्यंत लोक येत नाहीत. ते स्थानिक संध्याकाळच्या वेळेला जी पायी पेट्रोलिंग केली जातं, त्यावेळेला बारकाव्याने म्हणतात ना, की तिसरा डोळा नुसतं कॅमेरावर नाही, तर आम्ही प्रत्यक्ष ज्यावेळेस पोलीस फिरतात, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं, इथे काय कमी जास्त चालू आहे. तर ते एक केलेलं आहे. आता माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी बऱ्याचशा आम्हाला सूचना दिलेल्या आहे, की पायी पेट्रोलिंगवर जास्त भर दिलेला आहे, की पायी पेट्रोलिंगनी लोकांमध्ये तुम्ही मिसळता आणि तुम्हालाही लोकं ओळखतात किंवा भीती जी काही-काहींना पहिल्यापासून एक मनात काहीतरी भीती असते, नको बाबा पोलीस आहे, नको तिथं हं. जायला, पोलीस स्टेशन आता बरेच जण येतात आणि म्हणतात, "आम्ही पोलीस स्टेशनची कधी पायरी चढलो नाही." हं. तर पोलीस स्टेशन पायरी चढणं हे काही वाईट नाही. तुमच्या लॉ अँड ऑर्डरसाठी पोलीस आहेत आणि पोलीस काही वाईट नाहीत. तुमच्या मदतीसाठीच आहेत. हे सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे आणि पब्लिक फ्रेंडली सगळं पोलीस झालेला आहे. पूर्वीचा जो एक डोक्यामध्ये लोकांच्या होतं, की पोलीस म्हणजे बापरे! काहीतरीच आहे. तर ते सगळं कमी होत चाललेलं हं. आहे. राइट. तुमच्यासोबत ना कन्व्हर्सेशन करताना मला एक तर असं वाटतं, की जी लोकं नुसतंच बोलतात ना, की पोलीस काही करत नाहीये. त्यांना साधारण काय चाललंय जगात हे माहितीच नसतं आणि बोलणारे म्हणजे असतातच. बरोबर. त्यामुळे हे खूप जे कोणी व्ह्यूअर्स आपल्याला बघतायत एक मेसेज आहे, की लेट्स बी रिस्पेक्टेबल टू एव्हरीबॉडी आणि ॲज अ सिटिझन आपलीही खूप रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी आपणही पाळलीच पाहिजे. मॅम आपण एक नेक्स्ट विषयांवर वळू. विमेन रिलेटेड जे गुन्हे होतायत सध्या, क्राईम होत आहेत. त्याच्यावर काय तुमचं हे असेल, टेक आहे? तर वुमेन रिलेटेड आहेत. गुन्हे होतायत. त्याची लगेच पटकन त्याला रिस्पॉन्स पण दिला जातो. आता आमच्याकडे जे आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की मार्शल फिरतात एम-डी-टीवर. तर P1 जो आहे, जो कॉल पडतो, तो प्रायोरिटीचा 1 कॉल. तो आहे महिलांसाठीचा सगळ्यात महत्त्वाचा. महिलांसाठी लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक. त्या संदर्भातला आणि इतर काही. पण प्रायोरिटी दिलेली आहे महिलांना. कुठेही असं घडलं, तर तिथे पटकन रिस्पॉन्स त्यांच्या बाबतीतले काय असतील ते ताबडतोब घेणं. आता याच्यामध्ये क्राईम होतो,
खरोखर होतो, पण त्याचा डिसएडव्हांटेज घेणाऱ्या पण महिला आहेत. हे आमच्या निदर्शनास आलेलं आहे, की मी महिला आहे किंवा सासू-सुना. आता माझ्यापुढं एक म्हणजे असे थोडे उदाहरण असतात. हं. तर ती सासू आणि मुलीचे आई-वडील आले आणि ते म्हणाले, की "मग आमच्या मुलीला ते सासूने शिवीगाळ केली, आमच्या मुलीला त्रास देतं." मग मी सासू सगळे सगळे त्यांच्याशी बोलायला लागले. काय मॅटर आहे ते सगळे हं. घेतले. नवरा हं. घेतला, सासू घेतली, त्या मुलीचे आई-वडील आणि त्यांना, हं. "काय आहे हे? हिला का त्रास देताय तुम्ही?" तर ती सासू मेस चालवत होती घरासाठी आणि त्यांची उपजीविका ही घरासाठी होती. तर ती म्हणाली, की तिला पीठ मळ त्या दिवशी फक्त एवढंच म्हणाली. तर तिला राग काय, तर मला ही पीठ का मळ मळ म्हणाली सासू. ओह! म्हणून तिने तिच्या आई-वडिलांना फोन करून सांगितलं, का मला हे असं त्रास देतात, पीठ मळायला लावलं. मी म्हटलं, "अरे, हा तुमचा कुटुंब जीविकेचा प्रश्न आहे. तुम्ही सगळ्यांनी एकमेकांनी मदत करायची असते." नाही म्हणे, "मी लग्नाच्या वेळेसच सांगितलं होतं त्यांना, की मी असं काही काम करणार नाही." त्यावेळेला ती सासू रडायला लागली. की "मॅडम, मीला काहीच जास्त काही काम सांगत नाही. फक्त आज फक्त पीठ मळ म्हटलं आणि हे कर. आमचं चुकलं असेल तर जाऊ द्या." असं इथपर्यंत सासू म्हणाली. अरे बापरे! म्हणजे काही-काही असं डिसएडव्हांटेज, की हं. मला छळच होतो, असंच होतं, असंही करणाऱ्या उगच हं. आहेत. आणि खरोखर ज्यांच्यावर अन्याय होता, अगदी थोड्या रेअर आहेत त्या बिचाऱ्या, त्यांच्यावर खरंच अन्याय होतो. तर तिथेही आपण दखल घेतली हं, जाते हं. त्या गोष्टीची ताबडतोब. डोमेस्टिक व्हायलन्स जे होतो घराघरांमध्ये जे होतो ह्याच्यावर म्हणजे कमी तुम्ही म्हणताय की खूप कमी प्रमाण झालंय सध्या. हो. पण हे जे रेप केसेस वाढतच चाललेत. हं. म्हणजे आपण खरं म्हणतो की मुलींनी हे घालू नये, मुलींनी ते तसे कपडे घालू नये, रात्री 12 वाजता फिरू नये. मान्य आहे की एक डिसिप्लिन प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये असावं, पण आपण एक डेमोक्रॅटिक कंट्रीमध्ये राहतो आणि फ्रीडम इज अ पार्ट ऑफ इट. अ, तर 2 वर्षाच्या मुलीपासून 60 वर्षाच्या महिलावर सुद्धा रेप होतायत. तर मला वाटत नाही की कपडे अ, हा मुद्दा असावा 2 वर्षाच्या मुलीसाठी किंवा 60 इयर्सच्या बाईसाठी. सो ही विकृती का एवढी वाढत चालली आहे? हाच मुद्दा आहे, की खरोखर नाहीये असं कपडे आणि हे मायने नाही राखत आहे त्याच्यामध्ये. तर ही विकृती आहे. समाज विकृती आहे. समाजामध्ये एक विकृती असे काही लोकं आता मी याला हे जे समाज माध्यम आहे, ह्याचा अतिरेक झालाय. काय झालं, की ज्याला डोक्याचा भाग नाही त्याच्या हातामध्ये मोबाईल पडलाय. हं. मी म्हणत नाही, हे स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला. पण त्याचा ते चांगला वापर न करता वाईट पद्धतीने करतात. मग ते सतत पाहत राहणं आणि त्याच्यातून काय झालं, की ते भान हरपलेत. आपण करतोय काय? आपलं चाललंय काय? आणि त्याच्यातून त्याला भानच राहत नाही, की 2 वर्षाची मुलगी आहे, की वयस्कर बाई आहे, आपण करतोय काय? तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. ज्या वेळेला यांना हे फुकटात भेटते. आज तो ₹100-200 रोजगार मिळवणाऱ्या माणसाच्या हातात स्मार्टफोन आहे आणि त्याला वेगळ्या-वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात हं. आणि त्यात त्याचा तेवढा डोक्याचा भाग नसतो. त्याचा तो उलटा हे घेत असतो, की हे असंच असतंय आणि कसंही वागलं तरी चालतंय. असा जो अर्धवटपणा आलेला आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे. मी तर याच्यामध्ये असं म्हणेल, की हे जे डाटा फुकट भेटतोय सगळ्यांना, हं. याच्यावर खूप मोठे जर टॅक्स पडले आणि योग्य कामासाठीच जर तो वापरला गेला, खरंच चांगल्या कामासाठी. मोबाईल आणि हे इंटरनेट हे अतिशय चांगलं आहे. पण याचा वापर सगळा उलटा व्हायला लागलाय आणि त्याचा परिणाम आपल्याला हे समाज सगळा बिघडायला लागलाय. असं मी स्टेटमेंट करेल याच्यामध्ये. अ, काही स्पेसिफिक स्ट्रिक्ट लॉज आपल्या कंट्रीमध्ये आहे ह्या क्राईमला? सायबर क्राईम आहे. सायबर क्राईममध्ये गुन्हे दाखल होतात, की तुम्ही जर असं काही कोणी त्रास देत असेल, तुम्हाला नेटद्वारे किंवा काही हं, हं. वेगळ्या-वेगळ्या WhatsAppद्वारे, कशाद्वारे, तर तुम्ही तो क्राईम आम्ही रजिस्टर करतो आणि त्याचा तपास केला जातो. पण अजून एक त्याच्यामध्ये सायबर क्राईम एक जास्त प्रमाण वाढलेलं आहे. सायबर फ्रॉड वाढलेले आहे. हं, आर्थिक फार मोठे नुकसान हं. लोकांचं करायला लागलं आणि याच्यामध्ये मेजॉरिटी जे सुशिक्षित आहे, चांगले इंजिनिअर आहे, तेच त्याच्यामध्ये जास्त फसले जात आहेत. मी तुम्हाला हे सांगितलं ना, की एक काही-काहींनी तर असे 50,00,000 60,00,000 काही नाही, हा म्हटला, की हे भरा, ती माहिती भरा, ती माहिती भरा. असे 50-50, 60-60 लाख रुपये काही-काहींचे गेलेले आहेत. तो कुठल्या भानात तो
करतोय तेच त्याला समजत नाही आणि तो त्याच्या अधीन होत जातोय. तर सगळ्यात जास्त स्क्रीन वापरामुळं माझं तर म्हणणं आहे, की स्क्रीन वापर करतोय, पण त्याला कळतच नाही, की आपण काय करतोय. सतत असल्यामुळे भानच नाही राहते, की आजूबाजूला मी हे जे करतोय, हे खरं वस्तुस्थिती आहे का फेक आहे, हे त्याला कळायला मार्ग हं, झालेला नाहीये. हं. मॅम हे जे सायबर क्राईमचे गुन्हे खूप वाढतच चाललेत आणि हे बघितलं जातंय, की सीनियर सिटिझन किंवा मोस्टली एज्युकेटेड लोकांना पण खूपच होतं. कारण आजकाल सगळं डिजिटलायझेशन झालं आहे. सो तुम्ही कॉमन मॅनला काय टिप्स द्याल किंवा डिजिटल अरेस्टबद्दल सुद्धा काय सांगाल? ॲक्चुअली डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाहीये. हे सगळ्यांमध्ये मनावर ठासलं पाहिजे, की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाहीये. अरेस्ट हे पोलीस प्रत्यक्ष येऊन पोलीस स्टेशनला तुम्हाला घेऊन जातात, तीच अरेस्ट असते. आता तुम्ही ज्या वेळेला आता याच्यामध्ये बऱ्याच वेळा पाहिलं, बरेचसे वयस्कर लोकं याच्यामध्ये ट्रॅप झालेले आहे, की ते बऱ्याचशा साईट ओपन करत असतात आणि त्यांना ते ट्रॅप केलं जातं, की काय बघितलं जातं. मग हे कशा त्यांची मानसिकता आहे आणि त्या पद्धतीने मग त्यांना तो व्हिडिओ कॉल केला जातो. तुम्ही असे हे आले तुमच्याकडे पार्सल किंवा तुमच्याकडून ते गेलेलं आहे, त्याच्यामध्ये ड्रग आहेत किंवा वेगळं असतं कधी-कधी. हं. त्याने जे साईट पाहिलेल्या असतात त्याच्यामध्ये त्याला ट्रॅप केलं जातं, की नाही तुझा त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि मग हे जे लोकं असतात ते घाबरून जातात, की बाबा हे जर कोणाला कळलं, समाजात काही कळलं. ॲक्चुअली घाबरायचं काहीच कारण नाही. तुम्ही जेवढं पटकन पोलिसांकडे याल, तर तुमचे जे पैसे गेलेले मग त्यांना ते पैसे सांगितले जातात. मग तुला एवढे पैसे टाकावे लागतील, तेवढे पैसे टाक. तिथंच शहाणं होऊन जायचं. पैसे कोणीही मागत नसतं. हं. तिथे ताबडतोब पोलिसांना तर माझ्याकडे एक अशीच केस आली होती. अ, वयस्कर होते ते 70-75 वर्षाचे होते ते आजोबा. घरात एकटेच राहायचे ते आणि त्यांनी असंच झालं आणि त्यांना डिजिटल अरेस्ट सांगितली. ते 4-5 दिवस घरामध्येच बसून होते. बिलकुल कोणाला काही सांगत नव्हते. ते पैसे देतच राहिले, ते देत राहिले. आणि मग त्यांना ते कळलं, की बाबा हे तर प्रत्यक्षात इथं काही पोलीस आले नाही. ज्यावेळी ते घराच्या बाहेर थोडेसे रिलॅक्स झाले आणि त्यांनी विचार केला. माझ्याकडे आले पोलिस स्टेशनला मार्केट यार्डला असतानाची गोष्ट. असं झाल्याबरोबर ताबडतोब आम्ही ज्या अकाउंटला पैसे गेले, ते लगेच सीज केले आणि त्यांचे ₹6,00,000 आम्ही त्यांना परत केलेले आहेत. तर त्याच्यामुळं न घाबरता पटकन पोलिस स्टेशनला वेळेत तुम्ही जर केलं, तर तुमचे जे वेगवेगळ्या अकाउंटला गेलेले पैसे असतात, ते आपण फ्रीज करू शकतो. मॅम हे जे स्त्रीवाद आपण जे फेमिनिझम म्हणतो आणि इक्वालिटी स्त्री-पुरुष समानता तुम्ही स्वतः तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये एवढं अचीव्ह केलं आहे. सो तुम्हाला या स्ट्रगलबद्दल काय सांगावसं वाटतं? आता मी याच्यापूर्वी सांगितलं, की माझं बालपण आणि मी कशी आले पोलीस खात्यामध्ये. तर मला पोलीस खात्यामध्ये आणताना जसं असं म्हटलं जायचं, की यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा मोठा हातभार असतो. तसं यशस्वी स्त्रीमागे पुरुषांचाही तेवढाच हात असतो. मी तर म्हणेल, की असमानता नाहीच आहे. जे आपल्या अध्यात्माने सांगितलेलं आहे, शंकराने जे सांगितलं, अर्धनाटनारेश्वर तो म्हणतो, की शक्तीशिवाय शिव नाही. मग ही जी मधली बुरसटलेली विकृती किंवा जी मनात पुरुषांच्या जे मनात आलेले, की स्त्री कमी आहे, स्त्रीला असं वाटतं, की मी कमी आहे, माझ्यात तेवढी ॲबिलिटी नाहीये. तर हा जो भ्रम आहे ना, तो सगळ्यांनी दूर करावा. याच्यामध्ये कोणीही कमी नाहीये, कोणीही जास्त नाहीये. आजही मी ह्या फील्डमध्ये आहे, तर पुरुषांच्या बरोबरीने आम्ही काम करतो. मी इथपर्यंत का आले, तर भावाने मला सपोर्ट केला म्हणून मी पी-एस-आय झाले. आज मी ज्याच्याशी लग्न केलंय, नवरा, जो माझा हेमंत आहे, जो मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतो. म्हणून आज मी इथपर्यंत आहे, की मला त्याने मी सांगितलं ना, की मी जर असं म्हणजे ज्यावेळेला क्रिटिकल कंडिशनमध्ये मी ज्यावेळेस एक आरोपी पकडला होता, विथ वेपन वगैरे पहाटेच्या वेळेला, त्यावेळेला नवरा येऊन माझ्या कौतुकासाठी आला. ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होती आणि प्रेरणा देणारी होती, की माझा नवरा एवढा सपोर्ट करतो, तर मी काम का नाही करायचं? हं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आम्ही खात्यामध्ये येतो, खात्यामध्ये काम करत असतो, त्यावेळेला आपले वरिष्ठ ज्यावेळेला आपल्यावर विश्वास दाखवतात. आज पुण्यासारख्या ठिकाणी अ, जवळ-जवळ एवढे मोठे पोलिस स्टेशन आहे पुणे शहराला. तर माननीय पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर यांनी विश्वास दाखवला. आज पोलीस स्टेशनचा इन्चार्ज होणं सोपी गोष्ट नाही. आज मी चंदननगर, मार्केट यार्ड, आता लोहगाव पोलीस स्टेशनला इन्चार्ज म्हणून काम करते. हा कुठेतरी सपोर्ट आणि दाखवलेला विश्वास आहे आणि तो विश्वास आपण पात्र ठरायचा असतो. त्याच्यासाठी ती जबाबदारी जास्त वाढत असते.
आणि त्यावेळेला मग सगळ्यांनाही एक मेसेज जातो ना, की स्त्रियाही कमी नाहीयेत. मग जे लोकांमध्ये एक भ्रम झालेला आहे, की ही मक्तेदारी फक्त पुरुषांचीच आहे, हे पुरुषच चालू शकतात. तर स्त्रीही तेवढ्याच ताकदीने सगळ्या गोष्टी चालू शकते, तिने जर ठरवलं. जसं आपण नवरात्रामध्ये देवीची पूजा करतो. अरे पण देवीची पूजा का करतो किंवा ते का आहे? तर देवीमध्ये तेवढं सौम्य पण रूप आहे. आज सरस्वतीचं रूप आहे, वेगळे-वेगळे रूप आहेत. सरस्वतीचं रूप आहे, लक्ष्मीचं रूप आहे. आणि वेळ पडली तर ती कालीचंही रूप घेते. त्याच्यामुळं प्रत्येक स्त्रीने आपण सिद्ध व्हायचं असतं. आपण सिद्ध जर झालो आणि ते आपण त्या पद्धतीने जर आपलं दाखवलं, तर आपल्यालाही कोणाची ताकद नाही, की आपल्याला कमी समजण्याची. हे मी सांगू शकते. करेक्ट. आणि मला एक ॲड करायचं आहे, म्हणजे हे जे आपण इक्वालिटीबद्दल बोलतो, तर खूप स्त्रिया ह्याचा गैरफायदा सुद्धा घेतात. म्हणजे हा माझा पर्सनल अनुभव आहे. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तर एक सीनियर सिटिझन लेडीज सीट जे आपण म्हणतो, की हं, हं. बसेसमध्ये लेडीज सीट आणि सीनियर सिटिझन हो, सीट हो. असते. तर त्या लेडीज सीटवर एक खूप म्हातारे आजोबा बसले होते आणि हां. ही लेडी 35च्या एजमध्ये असेल, एकदम व्यवस्थित. म्हणजे ती उभी राहू शकत होती त्या जर्नीमध्ये. पण तरीही तिने त्यांना उठवलं, हं, हं, हं. की "नाही, नाही उठा, ही स्त्रियांची सीट आहे, तुम्ही बसलेच कसं?" हं, हं, हं. सो जर ह्याच्यावर इक्वालिटीचा विषय आला तर नाही, ही ही इक्वॅलिटी नाही हं. किंवा कशावर कुठपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य दिलंय म्हणून ते स्वातंत्र्याचा अतिरेक करू नका. आपल्याकडं कायदे आहेत म्हणून तो कायद्याचा कसाही वापर करू हं. नका. तर बदनाम ही स्त्री होणार आहे. तर करेक्ट. ज्यावेळेला मग म्हटलं जातं ना, आता ज्यावेळेला हे केसेस येतात, तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला सुना त्रास देतायत. हं. सासवांना, सासऱ्यांना. त्यांना सासू नको असते घरात, सासरा नको असतो. अरे, जो नवरा तुला मिळालाय, त्यांनी जन्म दिलाय म्हणून ते आहेत आणि एक कुटुंब म्हणून तुम्ही जर प्रेमाने राहिलं, बहरलं, तर तुम्ही समाज म्हणून चांगलं सशक्त एक समाज तयार होईल. आता मी सांगते ना, की कुटुंब विस्कळीत व्हायला लागलेलं आहे. आपली भारतीय संस्कृती ही कुटुंब प्रधान संस्कृती हं, आहे हं. आणि हेच विसरत चाललेले आहेत. आपण फक्त फॉरेनचं अनुकरण करतोय, तसंच त्यांना वाटतं की तेच आयुष्य आहे. पण तेही डीपमध्ये जाऊन बघा, तेही खूप कुटुंब वत्सलही फॅमिली आहे आणि ते कुठे जातात, हे सगळ्यांनी ते पाहिलं पाहिजे. हे जे फॅमिली इश्यूज खूप समोर यायला लागलेत. डिव्होर्स केसेस खूप वाढत चालल्यात असं आपण बघतोय. सो तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात इगो आणि टेम्परामेंट हे कितपत इन्व्हॉल्व आहे? नक्कीच आहे. ज्यावेळेला आमच्या समोर येतं, आता आहे ना, प्रत्येकाला इगो झालाय. महिलेला पण झालाय, की मी काहीतरी कमवते म्हणजे मी काहीतरी वेगळं झेंडा लावते. तर मी तर तुम्हाला सांगेल, की आपण शिक्षणाने आपण सुसंस्कृत झालो. म्हणजे आपण शिक्षण घेतलं म्हणजे आपण काहीतरी वेगळं केलं असं नाहीये. आज मी जरी पोलीस ऑफिसर असले, तरी पण मी घराच्या आतमध्ये गेले, की माझी जी जबाबदारी आहे. म्हणून आज कुटुंब का सगळं मला सहकार्य करतं, तर मी घरात गेले, की घरातली भूमिका असते. आई म्हणून आईसारखी भूमिका असते माझी मुलाच्या बाबतीत. मुलगाही तेवढा समंजसपणे तोही समजून घेतो. आज त्यालाही मोठेपणा का वाटतो? कारण ती पोलीस ही घरामध्ये नाही राहत माझं. हं. तर ती बाहेरच राहते आणि घरात आई म्हणून आईचं प्रेमळ असते. सासू आहेत माझ्याकडे आज घरामध्ये. तर माझी जी जबाबदारी आहे त्यांची सेवा करणं, त्यांच्या त्या गोष्टी काय सगळ्या सांभाळणं, त्या गोष्टी मान पाळणं असतं. तर वयस्कर लोक आहे तुम्ही त्यांना त्या मान दिलाच पाहिजे. हं. वेगळा मान म्हणजे असं काही करायचं नसतं, पण तुमचं कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे. नवरा म्हणून नवऱ्याला त्या गोष्टी सांभाळून घेतल्या पाहिजे. तेव्हा ते एक कुटुंब राहतं. आणि माझ्यासमोर ज्यावेळेस केस येतात, नाही, मी स्वयंपाक नाही करणार. मी हं. हे कधी केलेलंच नाही आणि मी कसं काय करू? आज मी ऑफिसर जरी असले, तरी मी सुट्टीच्या दिवशी स्पेशली माझ्या हाताने बनवून सगळ्यांना स्वयंपाक खाऊ घालते. ते जे आपण आपल्या हाताने करून घालतो ना, हे बाईचाच नाही तो रोल. पुरुषांनी ते करायला पाहिजे. पुरुषांनी आणि महिलेने पण ते केलं पाहिजे, की मी काहीतरी शिकले आणि मी काहीतरी मोठ्या पोस्टला आहे म्हणून माझं काही हे काम नाही, तसं नाही. तुम्ही ते केलं, तर तुमचं सगळं कुटुंब व्यवस्थित राहतं, क्लॅशेस वाढत नाही, प्रेम राहतं. आता माझ्यापुढे एक किस्सा आला होता, की 3-4 महिने झाले होते लग्न होऊन आणि आले ते एवढे भांडण पोलिस स्टेशनमध्ये भांडण चाललं. मग काय एवढा आरडाओरडा चालला? मग बोलवलं. तर मुलगा ओडिसाचा आणि मुलगी पश्चिम बंगालची होती आणि त्यांनी ते लग्न केलेलं होतं. तर त्यांनी काहीतरी YouTubeवर पाहिलं, की हे बोला. रसगुल्ला.
रसगुल्ला प्रसिद्ध, तर त्याच्या वरून ते वाद झाले त्यांचे, की ती म्हणली, "नाही, आमचाच रसगुल्ला आहे." तो म्हणला, "आमचा रसगुल्ला." त्याच्याहून ते क्लॅश एवढे वाढत गेले, की ते पोलिस स्टेशनला आले आणि मी म्हटलं, "अरे, एवढं काय त्याच्यामध्ये? तुम्ही YouTube पाहिलं आणि त्याच्यावरून तुम्ही एवढे वाद घालता." ती म्हणली, "नाही, नाही मॅडम, हा मला नाही पटलं हे त्याचं, की ते असं मला हे करतो, त्याची त्याची मनमर्जी करतो." तो म्हणतो, "नाही, मला तिचं पटत नाही." अरे म्हणलं, "तुम्ही फालतूच्या गोष्टीचं घेऊन." ती म्हणली, "मी याच्याबरोबर राहणारच नाही. माझ्या वडिलांना बोलून घेणार. मी आता घर सोडून जाते." अरे बापरे! अरे, छोट्या-छोट्या गोष्टीचा इश्यू करून संसार ही गोष्ट कधी सांभाळून घ्यायची असते. मी परत एकदा सांगते, की कुटुंब ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही कुटुंब म्हणजे जसा आकाशात पतंग उडत असतो, पण ती पतंगाची जी दोरी असते ना, ते म्हणजे तुमचं कुटुंब असतं. ते जोपर्यंत ते तुम्हाला शाबूत असतं, तोपर्यंत तो पतंग व्यवस्थित हवेत हे करत. पण जी पतंगाची जर दोरी तुटली, तर तुम्ही कुठेही पडाल, हं. त्याचा तपास नसतो. त्याच्यामुळे ही जाणीव ठेवणं गरजेचं आहे, की कुटुंब सगळ्यांनी एकमेकाला धरून राहणं फार महत्वाचं. मॅम तुम्ही पर्सनली खूप व्हेरिएशन म्हणजे खूप डिफरंट डिफरंट डिपार्टमेंटमध्ये काम केलं. तुम्ही सी-आय-डीमध्ये केलंय, स्पेशल सेलमध्ये केलं आहे. सो तुम्ही गुन्हेगारांना खूप जवळून म्हणजे त्यांची मानसिकता, त्यांचे विचार हे सगळं तुम्ही बघितलंय. तर तुमचे काही एक्सपिरियन्सेस शेअर कराल का आमच्यासोबत? तर मी सी-आय-डीमध्ये मी आर्थिक गुन्हे शाखेला होते आणि इथे फार मोठा एक मोठा घोटाळा झाला होता. 5,500 कोटीचा घोटाळा आणि तो माझ्याकडे तपासायला दिला होता. तर त्यावेळेला अक्षरशः म्हणजे बळी पडतात कुठल्यातरी स्कीम. मी सगळ्यांना हेच सांगणार, की राष्ट्रीयकृत बँका आहेत, त्यांना जर एवढं व्याज देणं परवडत नाही, तर ह्या छुटपूट ज्या तुम्हाला आमिष दाखवलं जातं, की तुम्ही याच्यात पैसे गुंतवा, तुमचे एवढे पैसे होतील, तर त्या बळी पडतात आणि खूप मोठ्या मग त्या मी तर हे म्हणेल, की मी माझ्यासमोर जे लोकं येऊन रडायचे, की आमची सगळी जमापुंजी आम्ही त्या गुंतवणुकीत टाकली. काही-काहींनी रिटायर झालेले पैसे किंवा त्यांचं जे काही आयुष्याचं किंवा जमीन विकली आणि त्याच्यामध्ये टाकले आणि ते इतके विवश झालेले, की आता करू काय मी? माझा पैसा गेलाय, मला फसवलं गेलंय. एक प्रकारचा खूनच आहे आर्थिक खून म्हणेल मी तो. हं. असे जे करणारे आहेत, तर तो तपास माझ्याकडे होता. तर मी त्याच्यामध्ये इतका डीपली तपास केला होता. म्हणजे अक्षरशः पहिले इतिहासात नोंद असेल त्याच्यामध्ये, की अ, एका प्रसिद्ध देवस्थानला जो फसवणूक केलेल्या व्यक्तीने त्याचा मोठेपणा दाखवण्यासाठी त्या देवाला त्याने ते दागदागिने अर्पण केले होते. जवळ-जवळ 5 एक किलोचे दागिने त्याच्याकडे होते. तर ते त्याने दागिने अर्पण केले. मला ते फक्त मी त्या फोटोवरून मी तो उलटा तपास केला, की हे घालताना दिसतोय. आले कुठून हे दागिने? मग मी ते तपास केला, हे बनवले कुठे? मग ते अकाउंट कोणते? का? मी ह्या सगळ्यात शेवटपर्यंत गेलं तर ते गुंतवणूकदारांच्या पैशातून त्याने ते मोठेपणा दाखवलेला होता. आणि मग त्यावेळेला मी ते सगळा पुराव्याची साखळी मांडली आणि ते देवस्थानला ज्यावेळेस म्हटलं, की हे अशा-अशा पैशातून हे दागिने तयार झाले. मग त्यावेळेला त्यांनाही ते धक्काच होता, की बाबा पहिल्यांदा असं होईल, की दान दिलेले दागिने अ, देणं किंवा रिकव्हर करणं ही मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती. पण त्यांच्यापुढे मी ते सगळं मांडलं, की हे जे ज्याने दिलंय ते त्याचे स्वतःचे नाही, तर ते गोरगरिबांना पैशाचं आमिष दाखवून त्याने ते लुटून ते दिलेलं आहे. तर तेही त्याला अपील झालं त्यांना आणि ते त्यावेळेला ते आपण एवढं मोठ्या प्रमाणात रिकव्हर केलं. त्याबाबत मला माननीय पोलीस महासंचालक यांचा सर्वोत्कृष्ट मुद्देमाल हस्तगतचा पुरस्कार मिळाला त्या वॉव! गुन्ह्यामध्ये सी-आय-डीला असताना. थँक यू सो मच मॅम. तुम्ही आज आलात म्हणजे तुमचा एवढा इम्पॉर्टंट वेळ काढून तुम्ही आज आलात आणि अ, मला किंवा आमच्या व्ह्युअर्सला सुद्धा एवढी इन्फॉर्मेशन दिली. माझं एक पर्सनल ओपिनियन ह्या कन्व्हर्सेशनमधनं असं झालंय, की आपण लांबून जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं, की कोणीही काहीच करत नाहीये किंवा मीही सुद्धा खूप पॉलिटिकल अफेअर्सबद्दल माहिती घेते अशातला भाग नाहीये. पण माझा डेफिनेटली एक रिस्पेक्ट तर होताच, पण एक दृष्टिकोन पोलिसांकडे बघण्याचा नक्कीच बदलला आहे आणि आय एम शुअर आमचे व्ह्युअर्स पण हेच मान्य करतील. तर मॅम तुम्ही एक मास ऑडियन्सला काय मेसेज द्याल? मीही आपले धन्यवाद मानते, की आपण आज मला इथे बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली.
तर मी याच्याबद्दल एकच सांगेल, आज महिला दिन आपण त्याच्या निमित्त आपण घेतलं. पण आता महिला दिन न म्हणता आपण आता एक सर्वसमावेशक, स्त्री-पुरुष सर्वसमावेशक ह्या अ, अं, स्तराला यायला पाहिजे, की असं काही आता राहिलेलं नाही. महिलांबाबतीत भरपूर सारे कायदे आहे. महिलांनी घाबरायचं कारण नाही. महिलांमध्येही तेवढेच ताकद आहे आणि तेवढेच तिला अधिकार आहेत. त्याच्यामुळे स्त्री-पुरुष असमानता मला असं वाटतं, की शहरी भागामध्ये राहिलेली नाही. ग्रामीण भागामध्ये राहिलेली असेल, तर त्याच्यासाठी खूप सारे कायदे काढलेले आहेत. तर मी एवढंच सांगेल, की प्रत्येकाने स्वातंत्र्याने जगा, पण स्वातंत्र्याचा अतिरेक करू नका. स्वातंत्र्याचा अतिरेक केला तर मग आपल्यालाच ते फेस करावं लागतं आणि जिथेही प्रत्येक ठिकाणी स्त्रीला महत्त्व दिलं गेलेलं आहे. आज भारत जो आहे, तर भारतामध्ये जी संस्कृती आहे, प्रत्येक धर्म वेगवेगळा आहे. प्रत्येक धर्माने स्त्रीलाही महत्त्व दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये स्त्री केंद्रबिंदू आहे आणि स्त्रीनीही तीच ताकदीने ते स्वतः निभवायचं आहे. ती स्वतःला कमी लेखायचं नाही. तर आपणही तेवढ्याच ताकदीचे आहोत. त्या पद्धतीने जर मानसिकता ठेवली, तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल. हा टॉक टाईम पॉडकास्टचा एक स्पेशल एपिसोड होता. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डेफिनेटली ह्याचे आम्ही छोटे-छोटे जे इम्पोर्टंट पोर्शनचे रील्स बनवतो ते आपल्या Instagram आणि Facebookवर पोस्ट करतो. तर जास्तीत जास्त लोकांना ही रील्स शेअर करा सो दॅट ही इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचेल. थँक यू सो मच. कीप वॉचिंग टॉक टाईम पॉडकास्ट.